शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो, पेरूमधील व डाळिंबातील सर्वात महत्त्वाची गंभीर समस्या म्हणजे नेमॅटोड। तर मित्रांनो, नेमॅटोड आपल्याला कंट्रोल कसा करायचा? मित्रांनो, आपल्या जर पिकामध्ये एकदा नेमॅटोड आला, आपण त्याला कंट्रोल करणं हे आपल्याला खूपच अवघड जातं। मित्रांनो, अवघड म्हणण्यापेक्षा खर्चिक तर जातच, पण त्याचा आपल्या उत्पादनावर खूप मोठा असा फटका बसतो। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 4 प्रकारचे केमिकल नेमॅटिसाइड, एक जैविक नेमॅटिसाइड आणि एक सेंद्रिय नेमॅटिसाइड असे जवळपास 5-6 औषधांबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, आपल्या जर पिकामध्ये नेमॅटोडचा प्रादुर्भाव झालेला असेल तर आपल्या पिकामध्ये काय लक्षणे दिसून येतात? सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे आपल्या पिकाची जी काही वाढ आहे ती पूर्णपणे थांबून जाते। आपल्या पिकामध्ये जर कळी धारणा होत असेल किंवा फुलधारणा ही होत असेल तर ती फुलधारणा किंवा कळी जी निघणार आहे ती पूर्णपणे ड्रॉप होती। आपल्या झाडावर जर सेटिंग असली, सेटिंगची जी काही साईज वाढायचं जे काही प्रमाण आहे ते पूर्णपणे थांबून जातं। त्याचबरोबर आपल्या झाडामध्ये विविध जे काही मायक्रोन्यूट्रिएंटची जी काही डिफिशियन्सी कमतरता ही आपल्या पिकामध्ये दिसून येते। त्याच्यामुळे मित्रांनो, आपल्याला आपल्या पिकामध्ये जर नेमॅटोड आला तर आपण कोणत्या औषधांचा त्या ठिकाणी वापर करू शकतो? तर मित्रांनो, त्यातलं सर्वात पहिलं आहे ते म्हणजे वेलम प्राइम। मित्रांनो, हे असं एक नेमॅटिसाइड आहे। हे नेमॅटिसाइड तर आहेच, त्याचबरोबर हे बुरशीनाशक म्हणून सुद्धा आपण वापरू शकतो। मित्रांनो, ही पावडरी मिल्ड्यू, डाउनी मिल्ड्यू ह्या ज्या काही घातक बुरशी आहे त्याला पद्धतशीर कंट्रोल करण्याचं काम हे वेलम प्राइम करतं। तर मित्रांनो, आपल्याला हे वेलम प्राइम 500 ml प्रति एकर साठी वापरून एक तर ड्रिचिंग करायची आहे किंवा ड्रिप न द्यायचं आहे। तर मित्रांनो, दुसरं आहे आपल्या कॉर्टिवा कंपनीचं जे काही आहे सेलिब्रो। तर मित्रांनो, हे फक्त आपल्या पिकामधील जे काही घातक नेमॅटोड आहे त्यांनाच संपवण्याचं काम हे कॉर्टिवाचं जे काही सेलिब्रो आहे हे करतं। तर मित्रांनो, हे आपल्याला 1 ml प्रति लिटर पाण्यासाठी वापरून ड्रिचिंग करायची आहे। तर मित्रांनो, तिसरा आहे अदामा कंपनीचं निमॅटिस। मित्रांनो, हा आपला तैवान पिंकचा प्लॉट आहे। याच्यामध्ये आपण याच्या आधी जो बहार धरला होता त्या बहारचा डोस भरण्याच्या बहार डोस ज्या टायमाला टाकला त्यामध्ये आपण प्रत्येक झाडाला 50 ग्रॅम जे काही निमॅटिज आहे ते टाकलं होतं। मित्रांनो, मला आदामाचे जे काही निमॅटिज आहे 1 नंबर असे रिझल्ट त्याचे या ठिकाणी आलेले। त्याच्यामुळं आपले जे काही पेरू आहे त्यामध्ये जे काही नेमॅटोड आहे ते नसल्यातच जमा आहे। त्याच्यामुळं मित्रांनो, आपल्याला शक्यतो बेसल डोस म्हणजे नेमॅटिजचा वापर आपण करू शकता। मित्रांनो, हे आपण 50 ग्रॅम पर प्लांट वापरून आपल्या बेसल डोस मध्ये वापरू शकतो। तर मित्रांनो, चौथा आहे टाउरस, PI कंपनीचं टाउरस। मित्रांनो, हे सुद्धा बेस्ट नेमॅटिसाइड आहे। मित्रांनो, हे सुद्धा ज्या पद्धतीने वेलम प्राइम काम करतं त्याच पद्धतीने हे काय जे टाउरस आहे ते सुद्धा काम करतं। मित्रांनो, हे आपल्याला 500 ml प्रति एकर साठी वापरून एक ड्रिचिंग किंवा आपल्याला ड्रिपनं हे द्यायचं आहे। मित्रांनो, आपल्या जर पिकामध्ये आपल्या समजा नेमॅटोड जर आला असेल तर आपल्याला केमिकल नेमॅटिसाइड वापरायचं आहे व आपल्या पिकामध्ये जर नेमॅटोड आपल्याला येऊनच द्यायचा नसेल, समजा तुम्ही डाळिंब किंवा पेरू लावल्यानंतर लगेच मित्रांनो तुम्ही जरा मित्र बुरशी असलेलं किंवा एखादं कॉन्सर्सिया बेस्ट एखादं जे प्रोडक्ट आहे त्यामध्ये सुडोमोनास बॅसिलस, ट्रायकोडर्मा हर्जेनियम, ट्रायकोडर्मा व्हिरडी आणि सुडोमोनास फ्लोरिसन्स ह्या ज्या काही 4 बॅक्टेरिया आहे, तर मित्रांनो सर्वात महत्त्वाची यामधली बॅक्टेरिया ती म्हणजे ट्रायकोडर्मा हर्जेनियम। मित्रांनो, ही बॅक्टेरिया असलेली कोणतंही कीटकनाशक किंवा कोणतंही जैविक कीटकनाशक तुम्ही वापरून आपल्या पिकातला नेमॅटोड 100% कंट्रोल करू शकता। मित्रांनो, मी तुम्हाला सजेस्ट केलेला प्रोडक्ट आहे ते मित्रांनो महिका बायोलॉजीचं, ते म्हणजे लान्स प्रोसाइल। मित्रांनो, याच्यात ज्या 4ही ज्या काही बॅक्टेरिया आहे त्या समप्रमाणात आहे आणि समजा एकीनं जर आपल्या पिकामध्ये काम केलं नाही तरी दुसरी करेल। मित्रांनो, तुम्ही लान्स प्रोसाइल एकरी 500 ग्रॅम वापरून आळवणी करू शकता किंवा ड्रिपने देऊ शकता। मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं सेंद्रिय पद्धतीनं आपल्याला नेमॅटोड कंट्रोल करायचा आहे, पण तो कसा? तर मित्रांनो, आपल्याला यामध्ये निंब आणि कणंच असलेलं कोणतंही तुम्ही एखादं प्रोडक्ट घेऊ शकता आणि एकरी 1 लिटर आपल्या पिकामध्ये एक तर डाळिंबाला म्हणा किंवा पेरूला तुम्ही वापरून ते सोडून देऊ शकता। मित्रांनो, आपल्या जर पिकामध्ये आपल्याला नेमॅटोड हा येऊनच द्यायचा नसेल तर त्यासाठी आपण काय उपाययोजना ह्या केल्या पाहिजे? मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या पिकामध्ये आपण सेंद्रिय पदार्थांचा जास्त वापर केला पाहिजे। मग त्यामध्ये शेणखत, लेंडी खत, निंबोळी पेंड, त्याचबरोबर जे काही हिरवळीचे खत आहे म्हणजे ढेंचा,
किंवा ताग हे आपण आपल्या जमिनीत गाडले पाहिजे. त्याचबरोबर मित्रांनो, सर्वात महत्वाचं, समजा आता ही पेरूची 2 झाड आहे, 2 झाडाच्या मध्ये आपल्याला झेंडूचं जे काही रोप लावायचं आहे व आपल्याला जे रोप आहे झेंडूचं झाड ते मोठं झाल्यानंतर वाळल्यानंतर त्याच्यामुळे आपल्याला तिथंच सोडून द्यायचे आहे, जेणेकरून त्याच्याकडून जे केमिकल निघणार आहे ते आपल्या नेमॅटोडला कंट्रोल करण्यासाठी खूप महत्वाचे ठरणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर समजा आपली बाग आहे पेरूची म्हणा किंवा डाळिंबाची, ज्या ठिकाणी पाणी जास्त साचतं त्या ठिकाणी नेमॅटोडचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त दिसून येतो. त्याच्यामुळे आपल्याला गड्ड्याच्या ठिकाणी लागवड करायची नाहीये व आपल्या पिकामध्ये पाणी हे होऊन द्यायचं नाहीये. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.